आज आपण बनवणार आहोत ऑनियन टोमॅटो उत्तप्पा. आणि त्याच्यासोबत चहा म्हटल्यानंतर तर वाव, मस्त ब्रेकफास्ट. त्यासाठी आपण इथे कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि टोमॅटो घेणार आहोत. कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर पण चांगली बारीक चिरून घ्यायची आहे आणि टोमॅटो, कारण आपण हे फ्राय नाही करणार आहोत, त्याच्यासाठी आपण एकदम बारीक बारीक चिरून घेणार आहोत. पॅन मध्ये थोडंसं ऑइल टाकून त्याच्यावर बॅटर ऍड करा. आता त्यावर टोमॅटो, ऑनियन आणि कोथिंबीर घालून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले त्याच्यामध्ये टाकू शकता. मी इथे घरचाच मसाला वापरला आहे. तुम्ही लाल तिखट, मिरची पावडर वापरू शकता, धने जिरे पावडर वापरू शकता, किंवा ब्लॅक पेपर पण तुम्ही यूज करू शकता, जसं तुम्हाला फ्लेवर आवडतील तशा. इथे मी आमचा घरचाच मसाला असतो तोच मी यूज केला आहे. त्यात सगळं काही असतं, त्याच्यामुळे मला बाकीचं काही टाकायची गरज लागते. हो, तो मला मम्मी बनवून देते, तोच मी यूज करते अजूनपर्यंत तरी. आता आपण हे चांगलं मस्त पॅन मध्ये फ्राय करून घेणार आहोत. बघ किती छान दिसतोय, कलरही छान आलेला आहे मसाल्यामुळे. आता मी इथे बाकीचे जे उरलेले आहेत ते सुद्धा मी बनवून घेत आहे. सेम प्रोसेस आहे. आधी बॅटर ऍड करा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि तुम्हाला हवे ते मसाले. थोडा वेळ झाकण ठेवून वाफ येऊ द्या आणि रेडी आहे. जास्त नाही, मी 3च बनवले होते, कारण मी एकटीच होते नाश्त्यासाठी, त्यामुळे मी 3च बनवले होते. आणि आता आपले 3ही बनवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहे, कलरफुल आणि तेवढेच टेस्टी. आणि हा आहे आपला फायनल लुक, बघू शकता. खूपच छान झाले होते. हे तुम्ही चटणी सोबत पण खाऊ शकता, किंवा चाय सोबत पण खाऊ शकता, किंवा असेही खाऊ शकता. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.